तर एवढंसं हो एवढंसं जिरा मोहरी आणि लसूण टाकलाय, लसूण ठेचून घेतलाय. हो बघा मस्त कलर छान, कलर पण छान दिसतो आणि ती फोडणी पण इतकी भारी दिसते. हाय गाईज, आणि माझ्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज मी पुन्हा एकदा एक फूड ब्लॉग घेऊन आले आहे ह्याच्यासाठी, कारण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये जो सोलकडीचा व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये आपल्याच यूट्यूब फॅमिली मेंबरमधून एका मेंबरने मला कमेंट केली होती की ताकाच्या कढीचा व्हिडिओ शेअर कर. तर ती कमेंट इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल. तर ती रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आले. तर ते एक छोटासा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर कर. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ठेवा. मम्मी झाली काय तयारी सगळी? हो झाली. तर चला आता आपण साहित्य बघून घेऊया. मम्मी साहित्य सांग. दही, हा दही घेतलंय, लसूण थोडंसं आलं, कढीपत्ता, हिरवी मिरची, हा मीठ, हळद आणि कोथिंबीर आणि जिरा मोहरी. हा ओके. तर बेसन पीठ राहिलं. हा आणि बेसन पीठ. ओके. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आता हे मिक्सर मध्ये लावूया आपण. हा तर आता हे दही घेतलं तर ह्याचं आपल्याला ताक बनवायचंय, पण हे बनवायचंय मिक्सर मध्ये. तर चला हे सगळं घेणार आहेस ना मम्मी? हा तर हे सगळं मम्मीने दही घेतलंय मिक्सरच्या भांड्यात. थोडं पाणी होते. हा आणि याच्यात थोडंसं मम्मी पाणी वतते. ओके. आता मिक्सरला लावूया. हे असंच मिक्सरला लावायचं. हो थोडं. आणि ह्याच्यात नंतर टाकूया मीठ. आपण आधी लावूया मिक्सरला. हा हे असंच मिक्सरला लावून घ्यायचं. ह्याच्यामध्ये काहीही ऍड करायचं नाहीये. हो ओके. तर हे ह्याच्यावरती ना लोणी आहे ना, ते जरा काढूया आपण चमचे. ओके. तर हे बघा हे ताक तयार झालंय आणि मम्मी आता ह्याच्यावरती जे वरती लोणी ना, लोणी हा थोडस वरती येतं तर ते मम्मी बाजूला करून घेते. हे मिक्सर मध्ये एकदम छान होतं बारीक. रवीने आता कोण उसळत बसतं पूर्वी मिक्सर. हा म्हणजे ते फेटत बसण्यापेक्षा, दही फेटण्यापेक्षा मिक्सर मध्ये एकदम सोपं पडतं. त्याच्यामध्ये आपण हे बेसन हे करूया. किती घेतलं? हे एवढं सगळं टाकणार आहे? नाही थोडंसंच टाकणार आहे. हा आता ह्या ताकामध्येच मम्मी या भांड्यामध्येच बेसन मिक्स करते. जास्त जर बेसन घातलं ना ताकामध्ये हा तर मग आपण हिरवी मिरची वगैरे सगळं फोडणीला देतो ना. जर बेसन पीठ घातलं तर मग बेसनाचा झुणका कसा तयार होतो तशी टेस्ट लागते. अच्छा. हा जास्त बरोबर. हे कशासाठी? थोडं घट्ट राहण्यासाठी, व्यवस्थित. हा म्हणजे कढी आपली घट्ट होण्यासाठी, थोडीशी घट्ट होण्यासाठी आपण बेसन पीठचा वापर करतो. आपण नाही घातलं तरी सुद्धा ते चालतं, होतं, पण तेवढं घट्ट ठेवायचं. अच्छा. तर मी एक चमचा, तेवढंच घालणार. एक चमचा मम्मीने ह्याच्यात बेसन पीठ ऍड केलंय. आणि मीठ काय आपण नंतर फोडणीला देताना घालायचे. हा मग आता हे परत मिक्सरला लावून घ्यायचं. आता हे परत मिक्सरला लावून घेणार आहे मम्मी, म्हणजे चांगलं ते मिक्स होण्यासाठी. झालंय. तर हे बघा ह्याच्यामध्ये बेसन व्यवस्थित मिक्स झालंय आणि कुठे पण बेसनाच्या गुठळ्या झालेल्या नाहीये. तर मम्मीने काय केलं, हे सगळं मिक्सरलाच लावून घेतलं. बेसन पीठ त्याच्यात एक चमचा टाकून आणि ते पण मिक्सरलाच लावून घेतलं ताकामध्ये. कारण काय होतं, ते आपण फेटत बसतो मग ते गुठळ्या काढत बसणार. त्याच्यापेक्षा मग हे बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे एकदम सोपा आहे. सगळ्यांकडेच मिक्सर असतात तर हे मिक्सरला लावून घ्यायचं सरळ. आणि मम्मी आपलं हे जे दही होतं ते घरचं होतं ना, घरी केलेलं होतं. पण तुम्ही जर बाहेरचं म्हणजे बाहेरून दुकानातून आणून जरी वापरलात तरी चालेल. आणि तुमच्याकडे जर ऑलरेडी ताक असेल
तर काही प्रश्नच येत नाही तुम्हाला ताक बनवायचा. दही असलं की ताक बरोबर. तर तेल टाकते. आता मम्मीने इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलंय. आता त्याच्यामध्ये जिरं मोहरी आहे चमचा. तर आता ह्याच्यामध्ये मम्मी जिरं मोहरी ऍड करते. तर एवढंसं जिरं मोहरी आणि लसूण टाकलाय. लसूण ठेचून घेतलाय. हा, लसूण ठेचून घेतलाय. आता मिरची टाकते मम्मी आणि मिरची टाकली. हा, आता मम्मी ह्याच्यात टाकते हिंग. मगाशी साहित्य दाखवायला विसरलो, तर आता ह्या रेसिपीमध्ये आम्ही हिंग टाकलंय आणि कढीपत्ता टाकलाय आता मम्मीने. आता हे मस्त असं हलवून घ्यायचं, व्यवस्थित भाजून घ्यायचं. आलं टाकलं. आता आलं टाकलं. आलं असं काय मम्मी बारीक करून घेतलेलं नाही, थोडंसं घेतलंय. ते पण आपण ठेचून घेतलंय फ्लेवरसाठी. हा, फ्लेवरसाठी घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मम्मी टाकणार आहे हळद. थोडीशी हळद टाकली मम्मीने. आता मम्मी काय जण ह्याच मिश्रण, म्हणजे हे जे ताकाचं मिश्रण आहे ना, तू बेसन पीठ टाकलंस ना, त्याच्यातच काय जण हळद टाकतात. हा, मग आम्ही तर आता मम्मीने काय केलंय, इथे फोडणीमध्येच हळद टाकली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मम्मी ताक टाकते. ओहो, मस्त. आणि हे हलवत राहायचं ना मम्मी. उकळवून द्यायचं नाही. हा, हे उकळवून द्यायचं नाही, हलवत राहायचं, नाहीतर ते फुटू शकतं ना. हा, फुटू शकतं. पाणी ऍड केलंय. हा, आणि आता ताक टाकल्यानंतर मम्मीने जेवढं पाणी हवंय, म्हणजे जेवढं पातळ कढी हवी आहे तेवढं पाणी ओतलंय. तुम्हाला जेवढी पातळ हवी तेवढं तुम्ही पाण्याची क्वांटिटी वापरू शकता. जास्त सुद्धा पाणी नाही वापरायचं. हा, सगळं पाणी दिसणार. आपण ज्यांना आवडतं ते वापरू शकतात. आता याच्यामध्ये आपण मीठ घालायचंय. हा, आता याच्यामध्ये मम्मीने चवीनुसार मीठ टाकलंय. ओके. आणि मम्मी कमी गॅस ठेवलायस ना? गॅस कमी ठेवलायस? गॅस कमी ठेवलाय मी. हा, म्हणजे ते उकळवून द्यायचं नाही आपल्याला. नाही, थोडं वाढवायचं गॅस, म्हणजे कसं उकळवायला द्यायचं नाही, तापायला हवं फक्त. हा, आणि जर अशी उकळी फुटली ना की मग खाली उतरवून ठेवायचं, म्हणजे रेडी झालं. नाही तर उकळवलं ना असं तर ते फुटणार. बरोबर, फुटणार. तर हे बघा, असं कंटिन्यू हलवत राहायचं. बघा, मस्त कलर पण छान दिसतो. आणि ती फोडणी पण इतकी भारी दिसते, मस्त. जास्त बेसन पीठ त्याच्यात वापरलं ना, तर आपण बेसन पिठाचा झुणका बनवतो ना, तशी टेस्ट लागते. म्हणून जास्त बेसन नाही वापरायचं, कमीच वापरायचं. त्यापेक्षा आपण हे असं थोडं घट्ट ठेवायचं ताक. हा, आणि पाण्याचा पण कमी वापर करायचा. हे एवढं बरोबर आहे. ह्याच्यामध्ये आपण गूळ किंवा साखर नाही ना वापरली आहे. हा, तर मम्मीचं सांगणं हे आहे की आम्ही ह्या ताकाच्या कढीमध्ये ना गूळ किंवा साखरेचा वापर नाही केलाय. काही जण गूळ किंवा साखरेचा वापर करतात, कारण ती आंबट गोड लागण्यासाठी. पण आम्ही नाही केलंय, कारण ही कढी ना अशी खूप छान लागते. तर तुम्ही अशी कढी नक्की ट्राय करून बघा. ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालू. तर मम्मी रेडी आहे. हो. तर बघा, एकदम भारी कलर दिसतो, एकदम मस्त. आणि आता ही ताकाची कढी रेडी आहे. आणि मम्मी आता हे खाली उतरवणार आहेस तू? हो, आता हे गॅसच्या खाली उतरवणार आहे मम्मी. हे बघा, आता ह्याच्यामध्ये मम्मी टाकते वरनं कोथिंबीर.
आणि मम्मी वास पण इतका छान येतोय, म्हणजे एकदम असं सुगंध येतोय मस्त ताकाच्या कढीचा. आणि ही ताकाची कढी रेडी आहे. आणि आता मम्मी ही आपण सर्व करून घेऊया एका प्लेटमध्ये. तर आता मम्मी बाउलमध्ये काढून घेते कढी. तर बघूया. आणि कलर ना इतका भारी वाटतोय ना, मस्त कलर आलाय. झालं. ओके. तर हे बघा, अशी ताकाची कढी आपली रेडी आहे आणि खूप छान दिसते आहे, मस्त एकदम भारी. तर हे बघा, ही ताकाची कढी रेडी आहे आणि ही तयार करताना एकदम मस्त सुगंध येत होता. तर आता मी ही टेस्ट करून बघतेय आणि कशी झाली हे तुम्हाला मी सांगते टेस्ट करून. मस्त झाली, अशी आंबट आणि थोडीशी तिखट अशी चव लागते. आणि बिना गूळ आणि साखर टाकता मम्मीने ही रेसिपी केलेली आहे आणि खूप छान झाली आहे. तर अशी ही ताकाची कढीची रेसिपी तयार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलंच की ती रेसिपी कशी तयार केली ते. तर ही ताकाची जी कढी आहे ना, ती गरम गरम भात आणि ताकाची कढी अशी खूप कॉम्बिनेशन छान लागतं. म्हणजे ताकाची कढी भातासोबत छान लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मम्मी काय, हा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही की ताकाच्या कढी सोबत ना कांदा भजी पण खूप छान लागते. हे पण कॉम्बिनेशन खूप छान वाटतं. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि जर आवडली तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की कशी वाटली ताकाची कढीची रेसिपी. तर मी माझा आजचा व्लॉग इथेच एंड करते. जर तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि हा, सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका, कारण त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतं, ज्यामुळे तुम्ही सगळ्यात पहिला व्हिडिओ बघू शकता. तर बाय बाय.